ताई नमस्कार. नमस्कार. थोडासा तुमचा परिचय आम्हाला. मी चंदाताई गाडगे, सारिका पवार महिला पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेची मी 2006 पासून संस्थापक अध्यक्ष आहे. आता तुमचं हे निमगाव सावगाव खरं तर विधानसभेच्या निवडणुका लागल्यात, आपण पाहतोय आता सगळीकडे वारं वाहतंय. जो तो आपापल्या परीने प्रचार करतोय किंवा जो तो आपापल्या परीने फिरतोय. अनेक उमेदवारांची नावं समोर येत आहेत. तुमच्या ह्या परिसरामध्ये काय चर्चा होते? तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये नेमकं विधानसभेच्या निमित्तानं काय आहे? कोण आमदार झालं तर ह्या तालुक्याचं भलं होईल किंवा या तालुक्यात हा तालुका पुढे न्यायला मदत होईल? काय सगळं एकंदरीत परिस्थिती, एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या सगळ्या संदर्भात? आता तालुक्याचा अभ्यास करायला काही फारशी मी बाहेर नाही पडले कधी. ह्या निमगाव गावामध्येच 30 वर्ष राजकारणामध्ये पांडुरंग पवार यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. आणि हे पंचक्रोशीत जग जाहीर आहे की तो पक्ष सोडून मी कधीही कुठेही गेले नाही, का डोकून सुद्धा आम्ही पाहिलं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीशी जर ह्या आत्ता ते अजित पवार गटाकडे गेले, तो गट एकत्र असताना त्या गटाशी जर कुठं काही थोडंफार जरी वाकड्या नजरेने कुणी पाहिलं तरी आम्ही त्या मळ्याशी सुद्धा बोलायचं टाकून दिलंय. आणि हा जिवंत अनुभव आमचा इथला राहिलेला आहे निमगाव सावामधला. आता राहिला प्रश्न कुठं पुढे कोण होईल किंवा काय या संदर्भात तुम्ही विचारताय, तर आता राजकारणाचं तुम्ही पाहताय काय परिस्थिती झालेली इथे. पण ज्यावेळी मी 30 वर्ष इथं काम केलं त्यांच्यासोबत, आणि माझं एक छोटंसं काम निघलं माझ्या जागेच्या संदर्भातलं. मी सरकारी मोजणी टाकली, महसूल विभागाने माझी मोजणी करून दिली. आणि मोजणी करून दिल्यानंतर माझी 1 गुंठा जागा दुसऱ्याच्या जागेमध्ये निघली. आणि माझं 30 वर्षातलं हे पहिलं काम होतं. तर जागा 1 गुंठा दुसऱ्याच्या जागेत निघली म्हटल्यानंतर माझा कधी कुठं वाद नाही, काय नाही. जायचं कुठं मग? नेता कोण आपला? पांडुरंग पवार, त्यांच्याकडे गेले मी. तिथे 1दा 2दा 3दा 4दा गेले. साहेबांना विनवण्या केल्या. त्यांना सांगितलं की साहेब असं असं माझं घराशेजारी झालंय, ग्रामपंचायत आपल्या पक्षाची आहे आणि यात तुम्ही मला सहकार्य करावं. काय वाटलं साहेबांना माहित नाही की हे दावणीलाच बांधलेली काय, मी कुठं जाणारच नाही या उद्देशाने की काय. त्यांनी दुर्लक्षच केलं माझ्याकडं. आणि मी सांगितले म्हणले सरपंचाला, सरपंच काय माझं ऐकत नाही. मी म्हणलं साहेब असं कसं सरपंच तुमचं ऐकत नाही? ज्या पक्षाचा तुमचा सरपंच आहे, जे गाव आपलं आहे, जिथं सत्ता तुमची आहे, त्या पक्षाचं काम मी गेले 30 वर्ष करते. माझं कधी कुठलंही काम तुमच्याकडे निघलं नाही. एक छोटंसं काम घेऊन आले मी, आणि तुम्ही म्हणताय सरपंच माझं ऐकत नाही. मी काय केलं पाहिजे मग? म्हटलं मी समोरासमोर ही गोष्ट कधीही कुठेही खरे करून देईन. मी जो शब्द बोलते तो खूप विचारपूर्वक काळजीपूर्वक बोलते. तर एक महिला म्हणून माझ्यासमोर मग आशाताई बुचकेंचं नाव आलं. मी कधीही त्यांना भेटलेली नाही, पाहिलेलं नाही. मी विचारलं त्यांना, साहेबांना म्हटलं पांडुरंग पवारांना की साहेब मग जाऊ का बुचकेताईंकडं? तुमचं गाव, तुमची ग्रामपंचायत, तरी काय तुमच्याच्याने माझा प्रश्न सुटत नाही. प्रश्न तर खूप छोटा आहे. अगदी 4 भिंतीच्या आत सरपंचाला आणि मला घेतलं तुम्ही तरी प्रश्न मिटू शकतो. तुम्ही 2 कानाखाली द्या आमच्या, पण प्रश्न मिटवण्यासारखा आहे. तरी तुम्ही म्हणताय की सरपंच माझा ऐकत नाही. ठीक आहे, तुमच्या काय मनात असेल ते मला माहित नाही. पण मग मी जाते बुचकेताईंकडे. तर जा म्हटले तुम्हाला जायचंय तर. शाबास ते म्हटल्यानंतर कुणाशी ओळख नाही, काय नाही. ताईंचा दौरा योगायोगाने नेमका नळावणे गावामध्ये काहीतरी कार्यक्रम होता तिथे सप्त्याच्या निमित्ताने. ताई तिथे येणार होत्या. तर मी आपली ना माझ्या मिस्टरांना घेऊन त्या मागे गाडीच्या, ताई मला ओळखतच नाही कधी, नळावण्यात भेटले. ताई म्हटलं या बेल्यात. परत ताईंची गाडी पुढून यायला आणि मी गाडीच्या पुढे उभी. ताई मला तुम्हाला भेटायचंय. ताईंनी मला 3-4 वेळा पाहिलं 1-2 तासामध्ये की ही पोरगी सारखी ती गाडीच्या पुढे उभी राहती, नक्की काय? आणि मग त्या गाडीतून उतरल्या बेल्लामध्ये. मला म्हटलं एक काम कर, तू आळे फाट्याला ये. मी ताईंना स्पष्टच बोलले तिथं. म्हटलं ताई मी कधीही तुमचं काम केलेलं नाही. उगीच खोटं नाटं सांगून मी तुम्हाला काहीतरी आमिष दाखवायचं ते चुकीचं आहे. म्हटलं ताई मी कधीही तुमचं काम केलेलं आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, गेली 30 वर्ष पांडुरंग पवारांसोबत काम केलेलं आहे. पण माझं काम एकताही होत नाही ते, आणि माझ्यावर खूप दबाव येतोय. म्हटलं या गोष्टीसाठी ग्रामपंचायत कडून येतोय, पोलीस स्टेशन कडून येतोय. काय केलं पाहिजे यासाठी? आळे फाट्यावर एका पतसंस्थेचं उद्घाटन होतं. ताईंनी ते 5 मिनिटात उद्घाटन उरकलं आणि मला तिथे घेतलं, बसल्या. खूप काळजीपूर्वक ते डॉक्युमेंट पाहिले त्यांनी. काळजीपूर्वक डॉक्युमेंट पाहिल्यानंतर मला म्हटलं तुला जर उद्या वेळ असेल तरी ये तू जुन्नरला. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी जुन्नरला गेले. तिथे ताईंशी बोलले मी. ताईंनी 1 तास माझे सगळे कागदपत्र पाहिले. व्हिडिओ साहेबांना फोन लावला. त्या कागदपत्रात त्यांना काहीतरी तथ्य वाटले. व्हिडिओ साहेबांना तिथे बोलून घेतलं त्यांनी. शेजाळ म्हणून होते त्यावेळी. व्हिडिओ साहेबांना बोलावल्यानंतर योगायोगाने पुन्हा जिल्हा परिषदचे शिव पण आलेले होते. ते ताईंसोबत बसले होते. सगळी परिस्थिती त्यांनी समजावून सांगितली. माझ्याकडनं एक अर्ज लिहून घेतला की असं तुला माझ्याकडनं काम करून घ्यायचे. आणि शेजाळ साहेबांना सांगितलं की 2 दिवसात या प्रकरणाची सुनावणी लावा तुम्ही, आणि हे प्रकरण मला निकाली काढून द्या तुम्ही. काय आहे काय नाही, खरं खोटं याचा अहवाल द्या मला.
साहेबांनी ते लगेच सिरियसली घेतलं आणि खरोखर 2 दिवसात सुनावणी लावली. शेजार साहेबांनी सुनावणी लावल्यानंतर मी माहितीच्या अधिकारात सगळे कागदपत्र काढलेली होतीच. मग मी सगळे माझे डॉक्युमेंट घेऊन गेले. तिथं सरपंच साहेब आले, ग्रामसेवक आले, त्यांचे शिपाई आणि ते आले सगळे मंडळी. तिथं बसलो, एक एक मुद्दा दाखवायला सुरुवात केला. काहीतरी 12:30ला चालू झाली होती सुनावणी, 3:30 पर्यंत चालली होती कंटिन्यू. ताईंच्या शब्दाखातर त्यांनी एवढा वेळ आम्हाला दिला होता की मला एक याचं अक्षर समजावून घ्यायचंय. माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तिथे सरपंच साहेबांकडेही नव्हतं, ग्रामसेवकाकडेही नव्हतं. त्या प्रकरणात ग्रामसेवक खैरे म्हणून होते, इतके घाबरले होते की कमीत कमी 6 ते 7 वेळा स्वतः बीडीओ साहेबांनी उठून पाणी पाजले त्यांना की तुम्ही चुकलेत, 100% चुकलेलेच आहेत, पण तुम्ही पाणी प्या आणि शांत व्हा, याच्यावर काय असेल तो तोडगा पुढे निघेल. पण इतके ते घाबरले होते की मी केलेले इतकं उघड होईल किंवा इतके पुढे जाईल याचा त्यांना अंदाज नव्हता. आणि हे मी खूप अभिमानाने सांगते की माझ्या आयुष्यातला तो पहिला प्रसंग होता की खरोखर त्या महिलेने इतकी ताकद लावून, कुठलीही ओळख नसताना, एका विरोधी पक्षाची महिला माझ्याकडे आलेली असताना सुद्धा इतक्या तातडीची मदत मला दिली. खरंच ताई, सलाम तुम्हाला या गोष्टीसाठी. असं मी कुठेही पाहिलं नव्हतं. आणि मग शेजार साहेबांनी सुनावणी घेतली, सगळं छानपैकी त्यांनी ते म्हटले अहवाल 2 दिवसात ताई तुम्हाला देऊन टाकतो, जे आहे ते सत्य. ग्रामसेवकांनी तिथे त्यांची कबूल मान्य केली. सरपंच साहेब तिथेही काही बोलले नाहीत. अर्थात 1 वर्षभर मी अगोदरही त्यांना फोन करत होते, त्यांनी कधीही स्पॉट व्हिजिट दिली नाही किंवा मला काही सहकार्याची भावना दिसली नाही. मी कुणावर विनाकारण निंदा नालस्ती करणार नाही. माझे या मॅटरमध्ये आज 3-4 लाख रुपये विनाकारण गेलेत, मला फक्त यांचं सहकार्य न मिळाल्यामुळं. तेवढं झाल्यानंतर माझ्या घरी कुणी कुत्रही तोपर्यंत आलं नव्हतं, का मला विचारलं सुद्धा नव्हतं तुझं कसं चाललंय, तू एवढे फोन करते का, तू माझ्या घरी 4 वेळा आली, पुढे काय करायचं काय नाही. पण ज्यावेळी तिथे कळलं त्यांना की सुनावणी झाली आणि हा प्रश्न पुढे लगेच आयुक्तांपर्यंत जाणार आहे 15 दिवसाच्या आतमध्ये, लगेच संध्याकाळी माझ्या घरी मीटिंग बसली. एक ठराविक नेते गावातले 4-6 जण आले, सरपंच साहेब आले आणि तिथे पांडुरंग पवार यांनी मला शब्द दिला की तुम्ही हे जे काही केलं हे तुम्ही रिटर्न घ्या. आता बुचके त्यांना समजून सांगा का माझं गाव आहे, मी पाहून घेईन, काय असेल ताई तुम्ही मदत केली इथपर्यंत ठीक आहे, आणि मी पुढे तुम्हाला लागल ते सहकार्य करतो, अगदी शासकीय लागो, ग्राम लेवलला लागो. ह्या सर्व गोष्टी त्यांनी माझ्या समोर तिथं सरपंचाला झापलं. पण शेवटी आपण सर्वसामान्य माणूस किती केलं तर आपण काय असं मुरब्बी राजकारणी नाही, तेव्हा मग आपण लगेच ते छक्केपंजे खेळू शकतो. मी म्हटलं चला एवढे मोठे साहेब आहेत, यांनी आपल्याला शब्द दिलाय म्हटल्यानंतर मी तात्काळ माघार घेतली की बीडीओ साहेबांना म्हटलं साहेब ठीक आहे अहवाल द्या मला, पण मला काही यापुढे जायचं नाही. मग ताई म्हटलं की चंदाताई मी तुमच्यासाठी खूप सहकार्य केलं आणि एक महिला म्हणून तुमची अवस्था पाहिली की 1 वर्षभर तुम्हाला काय त्रास झालाय तो, माझी इच्छा आहे का तुम्ही हे प्रकरण मी तुम्हाला निकाली काढून देते, कुठे 1 रुपया खर्च करू नका तुम्ही. पण ह्या लोकांनी एवढी गळ घातली की तुम्हाला ऐकावंच लागेल आमचं आणि सहकार्य करू. ऐकलं तर नाही माझं अजिबात, मला परत आजपर्यंत विचारलंही नाही तुझं काय झालं काय नाही. त्यानंतर मी ताईंची माघार घेतली माझी, मला पर्याय राहिला नाही. मी कोर्टात गेले, 1.5-2 लाख रुपये कोर्टात भरले आणि नंतर कोर्टात माझा तिथं पैसा गेल्यानंतर इकडे पोलीस स्टेशन वगैरे झालं, तिथे माझे 1.5-2 लाख रुपये गेले. जामीन वगैरे अमुक तमुक ह्या गोष्टी सोप्या नसतात सर्वसामान्यासाठी. आणि हे सगळं केल्यानंतर मला ताईंकडे जायला तोंड राहिलं नाही की बाबा ह्या व्यक्तीने आपल्याला एवढी मदत केली, आपण कोणत्या तोंडाने ताईंना जाऊन सांगायचं की इथे मला असा शब्द दिलाय पांडुरंग पवार साहेबांनी की मी सगळी मदत करतो, तुम्ही माघार घ्या. एवढं सगळं झाल्यानंतर मी परत घरी आले. सरपंच साहेब माझ्या ग्रामसेवकाला घेऊन बदली झाल्यावर दुसऱ्या ग्रामसेवकाला की चंदाताई त्याची आम्हाला समोरच्याची नोंद करायची. तर मी म्हटलं साहेब तुम्ही नाही नोंद करू शकत, ही मी कोर्टाचं तुम्हाला पत्र आणून दिलंय की मी तुमच्याच्याने काही सहकार्य झालं नाही. मी कोर्टात गेले, कोर्टात मी केस दावा दाखल केलाय, 25,000 निव्वळ स्टॅम्प ड्युटी भरली, मी 1.5 लाख रुपये वकिलाला दिलेत. आणि एवढा माझा पैसा पाण्यात गेल्यानंतर तुमच्याकडे पत्र असूनही तुम्ही त्याची नोंद घालताय. आणि तेव्हा ते उठून गेले, इथून काही बोलले नाही. म्हणजे आपली एवढी मोठी चूक झालेली असताना सुद्धा तुम्ही नोंद घालायला परत मला विचारताय. आणि एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी नोंद घातली त्या व्यक्तीची. सगळे कोर्टाची पत्र, ग्रामपंचायतचं त्यांना दिलेलं पत्र की तुम्ही नकाशा वगैरे क्लिअर करून बांधकाम करा, नाही तर तुमच्यावर कारवाई करू, काहीही केलं नाही त्यांनी. आणि अक्षरशः त्याची नोंद केल्यानंतर मी परत पांडुरंग पवारांच्या दारात जाऊन बसली की साहेब तुम्ही माझ्या घरी आले, बुचकेताईंनी माझ्यासाठी केलेलं सहकार्य मला सगळं मागे घ्यायला लावलं आणि आज परत तुमच्या सरपंचांनी त्या माणसाची नोंद घातली, मी काय केलं पाहिजे. तर साहेब म्हणतात चुकलं माझं नोंद, मी तुमच्या मध्यस्थी केली. ते म्हणलं साहेब हे तुम्ही चुकीचं बोलताय, आज मी खूप आदराने बोलले तुमच्याशी आजपर्यंत, पण मतांचं राजकारण करू नका तुम्ही. हे की एखादी सर्वसामान्य महिला तुमच्याकडे जर येत असेल, 30 वर्ष तिने तुमचं काम केलंय आणि तिच्यावर एखादी वेळ आली तर ती तिच्या पद्धतीने पुढेही चालली होती, तर तुम्ही तिला रिवर्स घ्यायला सांगितलं, तुम्ही शब्द दिला आणि आज परत म्हणताय चुकलं माझं, मी नव्हती मध्यस्थी करायला पाहिजे. ठाम राहा ना कुठंतरी तुम्ही.
मतांचं राजकारण बंद करा आणि हे फक्त तुम्ही मोठाले कामं करून सर्वसामान्यांचा विचार तुम्हाला करायचा नसेल. पुन्हा आशाताईंकडे गेले का त्या? कशी जाऊ मी आशाताईंकडे त्या प्रकरणामध्ये? जर त्या व्यक्तीने मी दुसऱ्या पक्षाची असूनही मला एवढी मदत केली, एका शब्दाने सुद्धा ताई मला म्हटल्या नाहीत आजपर्यंत सुद्धा की मी तुला एवढी मदत केली किंवा तू आली माझ्याकडे तर तू कमीत कमी माझं काम करशील का, हा सुद्धा शब्द नाही. त्यांची तुलना मी कुठं करू आणि कोणत्या मी त्यांच्याकडे जाऊ तोंडाने या गोष्टीसाठी? म्हणजे इतक्या महान त्या व्यक्तीला मी कोणत्या शब्दाने त्यांना बोलू की ताई हे माझं अर्धवट काम यांनी परत रिवर्स घेतलंय, तुम्ही परत ते पूर्ण करा. मला कितपत योग्य दिसल ते, पण फक्त धोका मिळाला मला इथे. आणि माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आज माहितीच्या अधिकारामध्ये. मी वेळ आली की ती दाखवणारच आहे, जेव्हा मला कधी वेळ येईल तेव्हा, कारण माझा पैसा गेलेला आहे आणि माहितीच्या अधिकारातली कुठलीही खोटी कागदपत्र नसतात. या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही आता तुर्तच कोणत्या पक्षात आहात? तुर्तास नाही, मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे, शरदचंद्र पवार गटाचं. आणि ज्यांच्या सोबत काम केलं ते सोडून आम्हाला बाजूला गेलेत अजित पवार गटाकडे. आम्ही आहे तिथंच आहोत. मग आता पुढची भूमिका काय? म्हणजे आता महायुती महाविकास आघाडी अशी जी लढत होते, आता तुम्ही तुतारीच्या पक्षाचं काम करताय असं तुम्ही म्हणताय. आता त्या पक्षाची उमेदवारी पुढच्या 2 दिवसात डिक्लेअर होईल. झाली डिक्लेअर. जनता पार्टी आशाताईंना तिकीट देईल का नाही ते अजून डिक्लेअर नाही. या सगळ्या गोष्टी डिक्लेअर होतील. तर तुम्ही ताईंबद्दल आता ठीक आहे, तुम्हाला तो अनुभव आला त्यानिमित्ताने तुम्ही भरभरून बोलताय, पण आता तुम्ही एका पक्षात आहात, तुमची नेमकी भूमिका काय राहणार आहे? काय झालं, मी पहिल्यापासून मला राजकारण कळत नव्हतं तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहिलेली आहे. म्हणजे आत्ताच्या शरदचंद्र पवार गटामध्ये हे जे काही सर्कल आहे आमचं हे सगळं एकत्र आलेलं. आणि त्याच्यामुळे आता बघा इथे 2586 मतदान झाले निमगाव सावा गावामध्ये. मी काउंटिंगलाही होते आपल्या पूर्ण मतदारसंघाच्या. तर ते एक वारं होतं त्यावेळी. कुठेही असं झालं नाही की अजित पवार गटाला एखाद्या बूथवर 2 मतं एक्स्ट्रा पडलेत. सगळीकडे ते मायनस होते, सगळीकडे तुतारीवर मतदान झालं गेलं. आणि पहिल्यापासून मी तिथं राहिले त्यामुळे मी त्यांचं काम आज नक्कीच करते. पण मी जनतेला नक्कीच आवाहन करील की एक महिला म्हणून जर कधी त्यांना संधी दिली आणि जर ताई निवडून आल्या तर जशी माझी अवस्था झाली किंवा इतर कुणाचीही झाली नाही एखाद्या पीडित महिलेची गोरगरिबाची, तर 100% ताई तिच्या पाठीशी उभ्या राहतील एवढं मी खात्रीला एक सांगते. या प्रकरणात परत पुन्हा आशाताईंना भेटून त्याच्यात काही निकाल लावून घ्यावा अशी काय अपेक्षा वाटतं मला बरं का. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने आपल्याला एवढी मोठी साथ दिली ना तिथे जायला मला तोंड राहिलं नाही. ते लोकप्रतिनिधी जनतेला मदत करणं त्यांचं कामच आहे. आणि हे मुरब्बी राजकारणी असल्यामुळे यांनी बरोबर हाताळलं गेलं आम्हाला की पुढेही जाऊ दिलं. पळता येतं पळा, तुम्ही कुठपर्यंत जाणार आहे आणि परत रिवर्स कसं घ्यायचं तेही ठरवलं. आणि आजही तुम्ही शब्द पलटावता, याचा अर्थ तुम्ही 30 वर्ष आमचा वापर करून घेतला. हे जगातलं पंचक्रोशीतलं कुणी सांगेल का 30 वर्ष पायाला कुरप होईपर्यंत आणि नळावना पेमदाऱ्यापासून या मतदारसंघामध्ये घर टू घर फिरून प्रचार केलाय 6 टर्मला. आणि आज तुम्ही म्हणताय जा बुचकेताईंकडे, याचाही अर्थ मला उमगलेला नाहीच आहे ना अजून. आता काय जायचं का बुचकेताईंकडे? जाऊ शकते मी. त्या आता एकदा गेले म्हटल्यानंतर ताई हे बघा, एकदा घराच्या बाहेर पाऊल टाकायला अवघड जातं, पण ते पाऊल एकदा बाहेर पडलं ना तर यांनी गृहीत धरलेली गोष्ट तिथं संपलेलीच आहे ना. म्हणजे आता आम्ही जाऊ शकतो. तुतारीला 1081चं लीड आहे ना भूतो न भविष्यती. हे पहिल्यांदा निमगाव सावा गावामध्ये उघडलंय. तुम्ही एकीकडे तुतारीचं लीड सांगता किंवा तुतारीचं कौतुक करता, पण तुम्ही हे पण आव्हान करता की ताईंना सगळ्यांनी सांगलं. ताई वागल्यात तशा माझ्या बरोबर. मला जगाचं माहित नाही, ताईंचा मला फारसा अनुभव नाही, पण जे माझ्या बरोबर घडलंय एक व्यक्ती म्हणून त्या 100% कुणालाही मदत करू शकतात हे मी तितकंच सांगेल. आणि तुतारी बरोबर पहिल्यापासून एकनिष्ठ राहिले म्हणून मी तुतारीचंही कौतुक केलंय. आता तुम्हाला ताईंचा एक अनुभव आलाय, तर या निमित्ताने एक प्रश्न विचारतो की तुम्हाला ताईंचा एक असा अनुभव आलाय, जर ती व्यक्ती आमदारकीच्या पदावर बसली तर काय चित्र बदलू शकतं? तुम्हाला काय वाटतं? खरंच प्रशासन सरळ करतील ताई. हा जो काही अनागोंदी भ्रष्टाचार चाललाय ना तालुक्यामध्ये की महसूल किंवा प्रत्येकच विभागात म्हणेन मी, सगळीकडे ते कारभार चालल्याशिवाय कुणीही पुढे जात नाही. आणि माझा स्वतः सर्वसामान्याला तर पुढेच जाता येत नाही. पण त्यांची ताकद जर मिळाली ना तर ते प्रशासकीय लोक सुद्धा म्हणजे असे घाबरतात. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले हातांचा वचक त्या लोकांच्या वरती. आणि जर कधी त्या आमदार झाल्या तर खरंच हे सर्वसामान्य समाजाला न्याय मिळेल असंही वाटतं. म्हणजे मी माझं स्पष्ट मत मांडले. मी तुतारीचं काम करते म्हणून ताईंबद्दल वाईट बोलायचं किंवा पांडुरंग पवारांबद्दल वाईट बोलायचं अजिबात नाही. जे माझ्या बरोबर घडलंय तेच घडलंय, मी तेच सत्यच बोलेल. उद्या 100 माणसात उद्या एखाद्या स्टेजवरही बोलायची वेळ आली तरी मी तेच सांगेन. तुमची ताईंवर भावना आहे? 100% आहे. धन्यवाद.